जेवढं मला आठवतं त्यावरून यावेळी फर्स्ट टाइम असं झालं की लक्ष्मीपूजन 2 दिवस करायचं असं झालं। काही लोकांनी काल केलं आणि मला वाटतं की जे महाराष्ट्रीयन आहे ते सगळे आज करतील। सो मी सुद्धा आजच करणार आहे। तर संध्याकाळचा काही मुहूर्त आहे तर त्या मुहूर्तावर आणि थोडं इकडे तिकडे होतच सगळे जणांना आता वेगवेगळं बोलतात, पण मी आता 6:30 वाजता अशी पूजा करणार आहे। त्याआधी आता माझी सकाळची पूजा झालेली आहे आणि पूजेच्या आधी जे घरातली सगळी कामं असतात ती सुद्धा आवरून घेतली। नवीन झाडू आणला होता, तो आधीच आणला पण त्याची पूजा मी आज केली आहे। त्याला हळदी कुंकू लावलं आणि नैवेद्य दाखवून, नैवेद्य म्हणजे थोडासा पोळीचा तुकडा असं थोडासा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग त्याला झाडायला काढायचं म्हणजे वापरायला काढायचं। हॅलो नमस्कार, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात आधी दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज खूप सारी कामं असतात जी सकाळपासूनच चालू होणार आहे आणि आजची पूजा ही मला लवकर करायची आहे। मला काही जे काय आज पूजा करणारे असतील ते सगळे जण 5-6 वाजता या दरम्यान पूजा करायची आहे। सो सगळी तयारी करायची आहे। कुकर लावलाय पूर्णाचा आणि सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी जास्त वेळ आता घालवणार नाहीये कारण रांगोळी ही काढायची आहे। त्यानंतर संध्याकाळचा पण स्वयंपाक लगेचच सकाळचा झाला आणि थोडीशी पूर्वतयारी किंवा जेवणानंतर लगेचच दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे संध्याकाळच्या प्रसादाची किंवा नैवेद्याची तयारी होईल आणि बाकी छोटी मोठी कामं असतातच ती सुद्धा करायची आहे आणि मला जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते। तर आता स्वयंपाकात फक्त कुकर झालेला आहे तोही पूर्णाचा आणि फक्त आता भाजी चपाती करते आणि बाकी फराळाचं तर आहेच, जर भूक लागली तर मध्ये तेही खाता येतं। सगळ्यात आधी आता रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते आणि असा एक एक जे जे मी करेल ते सगळं तुमच्याशी शेअर करेल। तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काय काय फराळ बनवलं हे मी सगळं तुमच्याशी शेअर केलं, पण मला आणखी गोडामध्ये 2 पदार्थ बनवायचे होते, एक बालुशाही आणि ड्रायफ्रूट लड्डू। पण इतक्या घाईघाईत झालं की तुमच्याशी शेअर करता आलं नाही, पण बालुशाहीची रेसिपी नंतर कधीतरी मी तुमच्याशी शेअर करेल। इतकी मस्त वरून क्रंची आणि आतून जेवढा पाक आपल्याला जाऊ द्यायचा तेवढा जाऊ द्यायचा। मी पूर्ण पाक जाऊ देत नाही, म्हणजे थोडंसं कच्चं राहिल्यासारखं ठेवते, खूप टेस्टी लागते। आणि हे खजूरचे ड्रायफ्रूट लड्डू, यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहे आणि खजूरमध्ये मिक्स करून याचा मी शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। तर हे 2 स्वीट्स आणि बाकीचं फराळ तुमच्याशी सगळं शेअर केलंच होतं की मी काय काय बनवलं। तर आता रांगोळी कालच काढणार होते पण मग बाहेरचं झाडता आलं नसतं कारण कालही लक्ष्मीपूजनच केलं बऱ्याच जणांनी, म्हणून मी सुद्धा आरत्या वगैरे केल्या, पूजा केली संध्याकाळची, म्हणूनच हे सगळं संध्याकाळी मी झाडून घेतलं नाही। मग आज सकाळी सकाळी छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। त्यानंतर लगेच सकाळच्या स्वयंपाकाला लागले। फक्त भाजी चपाती बनवायची आहे कारण सकाळी जर खूप स्वयंपाक बनवत बसले तर तोही शिल्लक राहील आणि दुपारचाही स्वयंपाक मला लवकरच बनवायचा आहे। तर याशची अश्विनची थोडी थोडी मध्ये मध्ये हेल्प घेत होती। तर हे जे मटके आहे त्यामध्ये बत्ताशे आणि ज्या लाह्या येतात ते त्याला भरायला सांगितले। त्यानंतर दिवे आहे साईडला, त्यामध्येही वाता टाकून ठेवायला सांगितल्या आणि जेवण झाल्यानंतर परत आता ना दुपारच्या स्वयंपाकाची थोडीशी तयारी करून ठेवली। तर बघा आता तांदूळ भिजत ठेवलेले राईस बनवायसाठी, त्यानंतर पुरण रेडी आहे। हे भज्याचंही मी कांदा कापून मिरची वगैरे सगळं टाकून फक्त त्यात पाणी, थोडंसं मीठ आणि सोडा टाकायचा बाकी आहे। त्यानंतर कढीसाठीही तयारी करून ठेवलेली आहे आणि ही कांदा लसूण सगळं सोलून ठेवलेलं आहे ते भाजीसाठी। तर सगळा स्वयंपाक पटापट आवरून घेतला। हे सगळं आधीच रेडी होतं म्हणून खूप कमी वेळ लागला, अगदी तासाभरात माझा पूर्ण स्वयंपाक झाला। आणि पुरणपोळी पहिले इतकी कठीण वाटायची ना पुरणपोळी, ते पुरण शिजवा त्यानंतर तयार करा। साखरेचं पहिले पुरण बनवायची पण आता गुळाचंच पुरण बनवते आणि तेच टेस्टी लागतं। आणि पुरण जेवढं मी आत्ता बनवलं आहे तुम्ही बघितलं तेवढंच मी नेहमी बनवते, खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही। 4 ते 5 दिवस राहतं पुरण आणि रियांशला आवडतं तर रोजची 1 पोळी तरी बनतेच त्याच्यासाठी। आता अगदी सोपी वाटते पुरणाची पोळी बनवणं। तर स्वयंपाक झाल्यानंतर इतका लवकर वेळ जातो की थोडा वेळ बसले आणि लगेचच परत जी पूजेची तयारी आहे ती करायला घेतली। तयारी म्हणजे जे सामान आहे ते सगळं आता डायनिंगवर आणून ठेवते आणि पूजा ॲक्च्युली खाली मांडायची होती पण डायनिंग मोठा असल्यामुळे तो कुठे सरकवायचा किंवा कुठे ठेवायचा हा प्रश्न होता। सोफ्याच्या साईडला ठेवता आला असता पण तिकडची जागा मग पॅक झाली असती आणि पूजेच्या जागेवरच म्हणजे थोडी कमी जागा असते आणि तिथूनच येणं जाणं करावं लागलं असतं, म्हणून म्हटलं की ठीक आहे
डायनिंगवरच पूजा मांडूया, तर छान असा लाल कलरचा कापड टाकला, त्यानंतर आणखी लाल कापड टाकले आणि त्यावर पूजा मांडता येईल. आता रियांश थोडंफार सामान आणून देत होता आणि असं मी लक्ष्मीच्या ना तिथे ठेवण्यासाठी असे एक जो सेलोटेप असतो त्याला मस्त असे कॉईन लावले. हेही काम रियांशनीच केलं होतं. त्यानंतर फुलांच्या पाकळ्या तोडायचं कामही मी त्यालाच दिलं. आता ही जी टाईल आहे ना, यावर मी रांगोळी काढत नाही, कारण लाल कलर हा रांगोळीमध्ये असतोच, मॅन्डेटरी आहे तो लाल कलर म्हणजे, आणि लाल कलरचा डाग या टाईलवर पडतो. मी ट्राय केलेलं पण त्याचे डाग पडतात आणि ते खूप दिवस जात नाही, म्हणून नेहमी अशी मी फुलांची रांगोळी काढते. डायनिंगवरही आता फुलच ठेवणार आहे, अशी रांगोळी काढणार नाही आहे. बाहेर जी रांगोळी काढली आहे ती सफिशियंट आहे. तर बघा अशी मस्त सुंदर फुलांची रांगोळी रेडी आहे. मी सगळेही आता रेडी होतो आणि त्यानंतर मग पूजेची तयारी. कितीही आधीपासून घाई केली ना आणि लवकर केलं तरी व्हायची ती वेळ होतेच आणि शेवटच्या क्षणाला ती घाई होणारच आहे. तर मी पूजेची मांडणी केली, तोपर्यंत अश्विननी दिवे होते त्या सगळ्या दिव्यांमध्ये तेल लावून ठेवलं. काही दिवे आत्ता लावणार आहे कारण तेवढा अंधार पडलेला नाही आहे. सो जे दिवे लावायचे आहेत म्हणजे बाहेर दिवे, त्यानंतर बाल्कनीमध्ये, देवाजवळ, तुळशीजवळ, ते सगळे दिवे आता लावून घेते आणि एक्स्ट्राचे जे दिवे आहेत ते पूजा झाल्यानंतर किंवा मग थोडी संध्याकाळ झाल्यानंतर थोडा अंधार पडला ना की तो दिव्यांचा प्रकाश आणि दिवे छान वाटतात. लाईटिंग माझी लावून झालेलीच आहे, पण आता सगळी पूजाही मांडून घेते. आणि पूजेच्या वेळीही सगळं सामान आणून ठेवलं होतं, पण तरीही जे छोटं सामान राहतं ते पूजा मांडताना आठवतं. आणि त्यानंतर म्हणूनच मग असं होतं की साडी नेसल्यानंतर खूप पळापळ होते आणि मग काम तेवढंच उशिरा होते. तरी मी सगळं सामान आणून ठेवलं होतं. तर फायनली आता पळापळ झाली आणि पूजेची मांडणीही झाली. त्यानंतर आता सगळ्यांची आम्ही तिघांनीही पूजा केली, छान मस्त अशी फुलं चढवली. आणि आता प्रत्येकाची पूजा ही वेगवेगळी असू शकते, माझी जशी असते तशी मी केली. सगळं फराळाचं ठेवलं, त्यानंतर जे स्वीट्स आणले होते ते सुद्धा ठेवले. आता ती माझी तर पूजा झालेली आहे, अश्विन करतील आणि रियांशलाही हळदी कुंकू व्हायला सांगते आणि त्यानंतर मग पूजा झाल्यानंतर आरतीची तयारी. ज्या वेळेत करायचं होतं ना सगळं त्या वेळेत झालं. आरत्याही झाल्या. त्यानंतर आता फक्त दिवे लावायचे राहिले आहेत आणि देवाचा नैवेद्य आहे तो सगळा रेडी आहे. सगळं झालं की नैवेद्याचं ताटही रेडी करते. सगळ्यात आधी मी तुम्हाला पूजा दाखवते. तर ही बघा रांगोळी थोडीशी ना तिथेच पूजा करत होते म्हणून थोडीशी विस्कटत होती, ती आता थोडी परत व्यवस्थित केली. आणि पूजेमध्ये लक्ष्मीची मूर्ती, नारळ, बरेच जण कळस ठेवतात, त्यानंतर तांदळाची लक्ष्मी, देवीची ओटी, मस्त माझ्याकडे असे पावलं आहेत, त्यानंतर चांदीची लक्ष्मी आणि गणपती ते, आणि हे जे 4 छोटे छोटे मटके आहेत त्यामध्ये लाह्या आणि बताशे असतात. फ्रूट्स आपल्याकडे जे आहेत ते ठेवायचे. छोटा जो झाडू आहे त्याचीही पूजा केली. फराळाचं ठेवलं आणि मला काहीतरी कमी आहे असं वाटत होतं. करंजी राहिलेली तर करंजी आणून ठेवलेली आणि हेच ते स्वीट जे मी अगदी घाईघाईत बनवले. चॉकलेट्स आणि मॅन्डेटरी काजू कतली. तर पूजा झाल्यानंतर लगेच आम्हाला काजू कतली आणि चॉकलेट खायची घाई. तर आता चॉकलेटवर रियांशचा हात मारणार आहे तो आणि लगेचच त्याला फटाक्याचीही घाई होईल. शेवटच्या क्षणी इतकी घाई झाली ना की साडी नेसायलाही व्यवस्थित वेळ मिळाला नाही. आणि नवीन कोरी साडी असते तर थोडासा वेळ लागतो. त्याचं मी ते स्टिकरही काढलं नव्हतं, तर थोडंसं कडक वाटत होतं मला, कारण थोडासा वेळ पाहिजे असतो फर्स्ट टाईम जेव्हा आपण साडी नेसतो. त्यामुळे अगदी गबाळ्यासारखी साडी नेसलेली मी, पण म्हटलं ठीक आहे आता आपली पूजेची वेळ आहे, पूजा करणं महत्त्वाचं आहे. तर आता सगळ्या घरात असा धूप, दीप, अगरबत्ती दाखवली आणि आता तुळशीजवळ दिवा लावून ठेवते आणि बाकीचेही जे राहिलेले दिवे आहेत ते सगळे लावलेत. बघा रांगोळी मस्त दिसती आहे, खूप सुंदर दिसत होती. देवाजवळ जो नैवेद्य दाखवायचा होता तो सुद्धा दाखवला, कारण एक वेळ असते त्या वेळेस सगळं करायचं असते. आता बऱ्याच जणांचे या वेळेचेही मुहूर्त जरा बदललेले, कोणाचे आता खाली जाऊन बघितलं तर बऱ्याच जणांचे मुहूर्त वेगळे होते, पण जो मी ठरवलेला त्या वेळेत माझं सगळं झालं. तुमचं कसं झालं नक्की मला कमेंट करून सांगा. तर नैवेद्याचं ताट देवाला दाखवलं आणि अशी पूजा झाली.
झाल्यानंतर थोड्या वेळ आम्ही खाली येऊन बघितलं, म्हणजे कोणी असेल तर थोडे फटाकेही उडवता येतील आणि विशही करता येईल. पण कुणीच नव्हतं सोसायटीतलं, 1-2 जण होते. त्यांनी येऊन थोडेफार फटाके फोडून ते निघून गेले आणि रियांशने थोडेसे फटाके आणले होते तर ते फोडत होता तो. आणि समोर ना काही मुलं आहेत, ते इतकी अशी फटाके फोडत होती की कधीही त्यांना चटका किंवा कधीही आग लागली असती. चक्री हवेत उडवत होते, स्काय शॉट जमिनीवर ठेवून असा फोडत होते. असे फटाके खरंच प्लीज फोडू नका. लहान मुलांना तर आपण सांगतो, पण खरं तर मोठ्या लोकांना, मोठ्या मुलांना सांगायची जास्त गरज आहे असं मला वाटतं. इतका त्यांचं ना म्हणजे काय बोलणार आता, असे फटाके फोडत होते की आम्हालाच भीती वाटत होती. तर रियांशही आता हातात घेऊन फटाके फोडायला लागलेला. त्यालाही आम्ही समजावतो, पण खरी समज त्या मुलांना हवी होती. खाली जाऊन बघितलं, आम्हाला वाटलं की पूजा झाल्यानंतर येतील कोणी, तर एखाद दुसरे जण होते, बाकी कोणीच आलं नाही. सगळेजण 9 वाजता येतील मे बी, कारण 9 वाजता कालही आलेले. आणि पूजा लवकर झाली म्हणून आता हे सगळं ना चेंज करते आणि नॉर्मल ड्रेस घालते, कारण आता 9 वाजता जायचं आहे. मग 9 वाजता गेले की परत मग 11:30 वाजू शकतात. सो या साडीवर मला राहणं शक्य नाही, कारण काय ना याचे काठ जरी नरम असले ना तरी थोडेसे तरी चरचरीत आहे. आणि इतक्या घाईघाईत झालं ना, किती दिवसापासून दिवाळी चालू होतं आणि जेव्हा शेवटचा क्षण येतो तेव्हा इतकी घाई होते. पूजेची घाई, स्वयंपाकाची घाई, आपल्या स्वतःची तयारीची घाई आणि त्यात तुमच्याशी बरंचसं शेअर करावं लागतं, कॅमेरा ॲडजस्ट करावा लागतो, त्यामध्येही खूपसा वेळ जातो. पण बऱ्यापैकी मी आज तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. मस्त अशी पूजा झाली. खूप फटाक्यांचा आवाज येतोय बाहेर, जो आवाज तुम्हाला कमी येत असेल. आणि फायनली जेव्हा पूजेची वेळ झाली ना तेव्हा असं बऱ्याच जणांचा आज म्हणजे काय, काल आणि आजच्यामध्ये कन्फ्युजन होतंच. त्यातल्या त्यात आज पूजा करायची असेल तर 6:30 वाजेपर्यंत झाली पाहिजे किंवा 7, 8:30, हे सगळं आजही कन्फ्युजन होतं. पण मला 6:30च्या आतमध्येच पूजा करायची होती आणि वेळेवर मग स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच पूजेची तयारी करायला घेतली. त्यानंतर ही सगळी तयारी करायला फारसा वेळ घेतला नाही, कारण वेळ संध्याकाळचा इतका पटापट जात होता. आणि तयारी करता करताच मला 5:30 होऊन गेले. म्हटलं पूजेलाही अर्धा-पाऊण तास तरी लागतो, म्हणून साडी पहिले काढली नव्हती म्हणून मी ज्वेलरी ना याच्यावर गोल्डन वेअर केलेली. अजूनही हे मंगळसूत्र गोल्डन घातलेलंच आहे, पण या साडीवर सिल्वर ज्वेलरी मॅच होते. सो जी मला दिसली, आता सगळा पसारा इथे काढलाय, पण जी मला आता वेळेवर दिसली ती मी घातली. आधी वेगळेच कानातले घातले होते, पण आता हे घातले नंतर पूजा झाल्यानंतर थोडे फोटोज वगैरे काढण्यासाठी. सो असा हा सगळा आपल्या दिवाळीचं इतकी सगळी तयारी. आणि फायनली किती घाई होते ना, खूप घाई होते, पण छान वाटतं. सगळ्यांशी आता बोलूनही झालं, फोनवर सगळ्यांना विश करून झालं. मस्त झाली दिवाळी आणि अशीच प्रत्येकाची दिवाळी खूप आनंदाची, जसं मी बोलले की आरोग्याची, लाभदायी, सगळ्यांना खूप 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 छान जाऊ देत ही दिवाळी, अशीच मी प्रार्थना केली आहे आणि करेनही. सो तुमची दिवाळी कशी गेली, कसं तुम्ही सेलिब्रेट केलं? बरेच जण आता गावी गेले असतील. सो माझं गावी जायचं दिवाळीसाठी तरी होत नाही, दिवाळीनंतर कधीतरी होतं, पण आता काही प्रोग्राम आहे, त्यानंतर यांच्या सुट्ट्याही कमी आहेत. सो जायचं की नाही जायचं हा एक मोठा प्रश्न आहे. बघूया, गेले तर तुमच्याशी शेअर करेलच. सो आता ना 9 वाजता खाली जायचं आहे, म्हणून जेवणच जायचं आहे. तर आता हा सगळा जो आहे पसारा उचलते, चेंज करते, नॉर्मल ड्रेस घालते, कारण एकदा 9 वाजता खाली गेले की मग 11, 11:30 वाजतील आणि या साडीमध्ये राहणं पॉसिबल नाही आहे. सो चला, आताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. वन्स अगेन हॅपी दिवाळी, बाय.